मी तिला घरात येणार नाही, तुम्हाला मी पहिल्यांदा सांगतो. तिनं इथं माझ्या उंबऱ्याला पाय लावायचं नाही. झाले किती तर चुका तिच्या माफ करू. प्रत्येक 2-3 महिन्याला ती सारखी भांडणं करत बसायची. शांत बसायची तिच्यापाशी हीच नाही. सारखं तिचं तावनच सुटतीये. बायासारखं राहावं तिला कळतं का? कशा पाय ग बसा, तुम्ही हिला घेऊन आला म्हणून एवढं वाढलं. कशाला वाढत होतं? काय विचारायला म्हणजे लेकरं ती म्हणते ती मम्मी नाही घरी कर्म नाही, आता काय करायचं? हा कोण म्हणलं? दोघं पण म्हणते ती आणि कोण म्हणलं दादू म्हणजे काय झालंय रे? एकतर मी काल घरी नव्हती, मला ह्यातलं काय माहित नाही. सकाळी पण मी बघितलं इकडे आल्यावर, तर काय पण मला दिसल्या नाही त्या. काय गेली घर सोडून? घर सोडून गेली म्हणजे आज कशी गेली घर सोडून? तिनं लेकराचा देखील विचार केला नाही, गेली निघून. मग आता कोणी काय करावं? तिच्या मागं लागावं बाया जाऊन लेकरा ती 2 म्हणून थांब. त्याने पण लेकराकडे बघायला घातली. भांडणं दररोज जायची वंकार. तिला ढकलून घरातनं बाहेर कधीच काढलं नाही. काल तिची ती तयारीतच होती जायच्या. तिला आई बापा जायचंच होतं. ती 2 दिवस झालं मला बापाचं भ्या घालत होती. कुणी पाणी वयात असतं सगळे काय चुकी माझी काय नाही. आग आणि पाणी व्हायचं माझी काय गरज नाही, माझी चुकीच नाही काय त्यात. बरं कुठंच काही केलं नव्हतं. त्या उदाराही करत होत्या, पण तुम्हाला तर मी म्हणलं होतं मी असं करून जमतंय का? आता गेले, आता कुठं गेले काय नाही. कुठं जाय ना, मला काय घेणार? मी कुठे गेली काय ती चौकशी करणार नाही, बघणार नाही. तसं म्हणून पण तुम्हालाच जमत नाही, बोलली होती ती. लेकरांची. कुठं चालली तुला सांगितलं होतं. तुम्हीच काय म्हणलं होतं संध्याकाळपर्यंत माघारी या. कुठं सांगून गेली तुम्हाला? प्याला गेली मग जाऊ दे. मी तिथनं इथं जर आली माघारी तर घरात येत नाही. नाही येणार घरात. मला कुठं विचारून सांगून गेली आहे. मनाची मालकीन झाली ना, एकदा घर सोडून गेली. मी आता परत फिरून घरात येणार नाही. आई बापाला घेऊन येऊ दे, भावाला घेऊन येऊ ना, अख्खा घरानं घेऊन येऊ. कोणालाच मी दारात उभा करणार नाही. रात्री मला कर्म नाही, मटण खायचं. अंधारचं जाऊन मटण आणलं. लाईट नव्हती, अंधारचं करून दिलं. आणि आता सकाळ उठून तिला म्हणताय काय आता मम्मीच ध्यान व्हायला लागले, मला कर्म नाही. तसं नसतं. लेकरायचं किती तर केलं, आईचं आठवण होतं. लेकरायची मला लेकरांना तिच्या आईपासून मी ह्यांना तोडलं नाही. सोडायचा ते विषय नाही. त्यांचं झालंय. ती त्याला बोलली, ती गेली निघून. गप्पा म्हणली तर सारखी भांडणं करत होती. आता तुम्ही सगळी चुकी माझ्यावर लादू नका. तुमच्या आईची तर माझ्यापेक्षा जास्त चुकी आहे. आता ते गेले तर म्हणजे आम्ही तर कोणाला बोलायचं? आता आणायचं भाग आपलेच काम आहे, दुसरं कोण आणायचं? कोण मी आणणार नाही, बघणार नाही. आणि आली तर घरात घेणार नाही. ज्याला आणायचे ते ना आणा. काय अवघडच आहे. मग हे असं म्हणलं कसं होत? तुमच्यामुळे सगळे झाले. माझ्यामुळे काय झाले? अरे तुम्ही हाय की, तुम्हाला आता कळत नाही असं नाही. तुम्हाला कळतंय सगळं. बारका राहिला नाही तुम्ही. चुका कोणाची तुम्हाला समजते, ते डोळ्याने दिसतंय. तुमचा हाल होते तर म्हणून सरता पाय घेतलाय आणि सरलू तू माग. तुमच्या दोघांचा हाल होते तर म्हणून प्रत्येक टायमाला भांडणात मीच माघार घेतोय, पण ती एक दिवशी नाही. ते काय म्हणत असले तर तुम्ही ऐकून घ्यायचं. काय ऐकून घ्यायची गरज नाही. घरातला मी मालक आहे. ती मालक आणि मी गडी नाही. माझं घर आहे. मी जसं चालवीत तसं घर चालाय पाहिजे. सगळं आयता आणून द्यायचं आणि ही मालक व्हायचे म्हणल्यावर मी कोण चालू? त्यांच्या चालपील धरलंय काय? असू द्या. कशा पाय असू द्या. तुम्हाला जर तिची माया येत असेल ती तुम्हाला सांगून गेली, तिथं मी तुम्हाला नेऊन सोडतो. तुम्ही तिथं राहा. पण मागल्या वेळेस ती तुम्हाला सांगून जाती म्हणून गेली, पण ना आईकडे गेली, ना बाकडे गेली, ना भावाकडे गेली. जाऊन राहिली मावशी यात बहिणीच्या. आता ती नेमकी तुम्हाला बापाकडे जाते म्हणून सांगून गेली, पण गेली कुठं माहित आहे का? हा, मग तिला हुडकायची कुठं? आणि हुडकायची तर काय गरज आहे? कुठं सांगून गेली मी चालली म्हणून? जायचं नसतं काय ना, पण गेली तर गेली. मला त्याने घेणं देणं नाही. चालली होती अजून गाडी घेऊन चालली होती. मला इथं कच्च्या रस्त्याने नीट चालवा येत नाही. आणि डांबरीसनं काय गाडी चालवायची होती. कुठं तर हाडकं मऊ करून घेतली म्हणून गाडी दिली नाही. किती उशीर गाडी चावी करता गाडी सोडा म्हणून मागं लागली होती. हा, दाद्याने दिली का चावी?
त्या दिवशी पडता पडता कुणी वाचवली? पळत येऊन तोच वाचवली ना. सारखा जशी माणसाची सावली माग असती तसं तिच्या माग तू होता का नव्हता? गेली असती चिलारत म्हणजे थोबाड बी फुटलं असतं आणि सगळंच झालं असतं. गर्व करून माणसानं कशाचा हाय त्यात सुखी समाधानी राहावं. एक दिवस 2 दिवस शिकवलेली मला गाडी तीन माझी गाडी आहे म्हणून गाडी घेऊन चालली. मग ह्याच्या आता असंच गं बसायचं काय तर मी तर कोणाला फोन करत नाही. तिचा बाप तिच्या पुढला घरात मी नाही येत. मी नाही आणत. मला तिच्यापाशी राहायचं असलं तर नेऊन सोडतो राहावा. तुम्हाला काय गेला म्हणजे मला विचारून घर सोडून गेली? हा मग मी का घरात घेऊ? का घरात घेऊ? तुम्ही पण काय काय सांगतो. अरे माझं घर आहे. मी सकाळी गेलो संचाला माघारी येतोय. दिवसा दुसऱ्या दिवशी येतोय. मी 4 पैसे गेलो तर कमवून आणतोय. ही आई बापाय जाती म्हणून गेली. तुम्हाला सांगून गेली. मला कुठे सांगून गेली? मग मी का घरात घेऊ तिला? प्रत्येक टायमाला तुम्ही माझ्या चुका काढू नका. तुमची आई आहे. आईकडे बी बघा. तिच्या बी चुका बघा. प्रत्येक जण म्हणतो गाड्यावर घराची जोखमदारी असती. घर गाड्यानं चालवायचं असतं बायनं नाही. अरे पण आई तर हाय त्या घरात सगळं गाड्यानं आणून ठेवल्यावर गाड्याला बी सांभाळायचं असतं आणि सगळंच बघायचं असतं. गाड्याला हातानं करून खातोय तू आणि बाजार आणून दे. अशी घर चालत असते ती काय? तुम्ही लागला पाक सगळेजण माझ्या डोक्यावर मिर वाटायला. म्हणजे तुम्ही झाला तिघ मालक आणि मी झालो तुमच्यातला सालाचा गडी. तुम्ही सांगाल ती तुम्हाला नुसतं पुरवायचं. तू खा उपाशी मर नाही कुठं घर सोडून जा. तुम्हाला त्याचं काय दयामाया नाही फरक पडत नाही. पण आई गेली की फरक पडतोय. आता असं करतो तुमची आई आणून तुमच्या पैसे सोडतो घरात आणि मी निघून जातो. परत मी तोंड दाखवाय तुम्हाला येत नाही. बसा आई पैसे पण पाहिजे त्यांना. तसं असतं काय आई पाहिजे बाप नको असं तर ते म्हणते त्यांना पण वाटतंय आई असं. जेवढं तुम्ही मला बोलताय त्यावेळेस तिला का बोलला नाही? तू कुठे चालली? काय जायची गरज नाही. बोलू दे. बाप बोलणार आहे. तुम्ही थांब इथं घरात. तुला बोलू देत नाही किंवा आम्ही आहे भांडणं मिटवू. मागल्या वेळेस तूच भांडणं मिटवली. या वेळेस काय झालं? तुला तिच्या चुका दिसल्या नाही त्या बापाच्या चुका दिसायला लागल्या का? ऐकत नाही म्हणजे मग तुम्ही फोन करायचं ना घरात. मोबाईल 2 सोडून दबडे येते करायचं. ते आज्याला फोन बोलून घ्यायचं. तुमची पोरगी अशी करते दररोज घरात भांडणं येते या नवरा बायकोची. बापा ग बसला तर मम्मी ग बसत नाही. सांगा तुम्ही समजवून. तिच्या आई बाप येऊन तिला बोलली असते का नसते? तुमची तर डोकी कुठे चालते ती? तुमची तुम्ही करा. आता त्या बाबाला फोन केला की म्हणणार आहे माझ्यापाशी आलीच नाही. तुम्ही हाकलून कुठे दिली? कुठे गेली? हा बाई इथून बघतो तुमच्याकडे काय बघणार आहे? करा जाऊ तुम्हाला काय करायचं ते. पण मी तिला घरात येणार नाही. तुम्हाला मी पहिल्यांदा सांगतो. तिनं इथं माझ्या उंबऱ्याला पाय लावायचं नाही. झाले किती तर चुका तिच्या माफ करू. प्रत्येक 2-3 महिन्याला ती सारखी भांडणं करत बसायची. शांत बसायची तिच्यापाशी हीच नाही. सारखं तिचं तावनच सुटतीये. बायासारखं राहावं तिला कळतं का? कशा पाय ग बसा. तुम्ही हिला घेऊन आला म्हणून एवढं वाढलं. कशाला वाढत होतं? असू द्या ग बसा म्हणजे. तुला काल बोलताना तो म्हणायच ना तू जाऊ नको मी बी तू संग वाढायचा विषय नाही. वाढलं का मी तर तुम्हाला काय वाईट बोलतीय? ताई इथं असणं गरजेचं आहे. लेकरासने आई नको का घरात पण? का त्या दिवशी तू येऊन तिथनं पळत येऊन शाबू करून दिला तिला ते येत नव्हता का? याचा गुरुवार होता ना. होता की आता तुला बोलावलं होतं का तिने शाबू करायला? केलता मी शाबू त्याला उपास होता म्हणून केला. पण त्याच्या आईला कळत नाही करावं कुणी काय? आणि काय सारखा आग कुणी हो पाणी कुणी हो का? आम्ही सारखा गाव पाणी ओतून घ्यायचं. पण आता टोकाला जात असले तर तुम्हाला कुठं टोकाचं एकदाच काय होईल की सोक्ष मोक्ष काय तरी एकच निर्णय लागेल. 3-3दा काय रडगाणं रडत बसायचं. आयुष्याचं एकदा चांगलं तर होईल नाही तर वाटलं तर होईल. चांगलं करायचं वाटलं ते माझ्या हातात नाही चांगलं वाटचं. जे त्यानं जाताना ते विचार करून जायला पाहिजे होतं. बाबा मी घर सोडल्यावर माझ्या आयुष्याचं काय होतंय लेकरांच्या आयुष्याचं काय होतंय. आमचा प्रपंच मोडतोय का नीट जुळतोय का राहतोय का तुटतोय ती तिने विचार करायचा असतोय.